ठिकाणी आपल्या गावामध्ये स्थापित असणारी ही नर्मदा मैया आणि या नर्मदा मैयाचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपल्या गावामध्ये आहे। आणि आज त्या मंदिराचा वर्धापन दिन नर्मदा जयंतीच्या निमित्ताने चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा आहे। आणि या सोहळ्यातली आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा बघा, आज आपण सर्वजण कीर्तनासाठी एकत्रित आलेलो आहोत। एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपण अभंग जर कोणाचा घेतलेला आहे तर जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आपण घेतलाय। कदाचित उद्या जर तुम्हाला कोणी भेटलं आणि जर तुम्हाला विचारलं का ग सखूबाई काल कीर्तनाला गेली होती का? अगं हो बाई कीर्तनाला गेले होते। बरोबर, कुठल्या गावच्या ताई होत्या? अमुक अमुक गावच्या ताई होत्या। आणि मग ताईंनी अभंग कुठला घेतला होता? उद्या जर तुम्हाला कोणी असं विचारलं तर सांगता आलं पाहिजे ताईंनी अभंग कुठला घेतला होता। लक्ष देऊन ऐका, अभंग जरी सांगता आला नाही तरी हरकत नाही, पण एवढं मात्र जरूर सांगा ताईंनी अभंग कुठला घेतला होता मला माहित नाही, पण ताईंनी अभंग मात्र जगद्गुरु तुकोबरायांचा घेतला होता। कारण तुकोबराय आणि तुकाराम महाराज एवढं जरी नाव तुमच्या ओठाला जरी आलं ना तरी तुमच्या जीवनाचा उद्धार होतो। कारण तुकाराम नामाचं सामर्थ्य खूप मोठं आहे, त्या नामाची ताकद खूप मोठी आहे। काळ सुद्धा ज्या नामापुढे खरा कापतो ते नाम कुठलं आहे? तुकाराम। तुकाराम नाम घेता कापेल, हे जगद्गुरु तुकोबरायांचा महिमा आहे। आणि म्हणून लक्षात ठेवा, अभंग कुणाचा घेतलाय महिला मंडळ? तुकोबरायांचा। कोण होते हो हे तुकोबराय? कोण होते तुकोबराय? ऐका, मराठी मनावरती राज्य करणारा जगविख्यात साधू म्हणजे तुकोबराय। इंद्रायणीच्या काठावरती उठलेल्या भक्तीचं वादळ म्हणजे तुकोबराय। भागवत धर्माच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस असं फळ म्हणजे तुकोबराय। आणि प्रगल्भ बुद्धिमत्तांच्याही बुद्धीला आजपर्यंत न उमगलेलं कोडं म्हणजे जगद्गुरु तुकोबराय। व्यक्तिमत्व फार मोठं अगाध आहे आणि ते तुकोबरायांचा अभंग आज आपण या ठिकाणी सेवेकरिता घेतलाय। कधी कधी खरंच खूप कौतुक वाटतं, देवाने काय उपकार केलाय ना आपल्यावरती। देवाने मला महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये जन्माला घातलं, ही भगवंताने आपल्यावरती केलेली खूप मोठी कृपा आहे, उपकार आहे। तुम्ही म्हणाल कसं काय? लोक म्हणतात अयोध्या ही जन्मभूमी आहे, द्वारिका ही कर्मभूमी आहे, वृंदावन ही प्रेमभूमी आहे, पण माझा महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे। संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेला माझा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र कशाला म्हणतात हो? महाराष्ट्र कशाला म्हणतात? ऐका, माणसाने माणूस बनून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट। माणसाने माणूस बनून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट। शास्त्र संत संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट। वारकरी संप्रदायामध्ये लागत नाही जात पात आणि काष्ट, कारण माझ्या राष्ट्राचं नावच आहे, जरा मोठ्याने बोला, आपल्या राष्ट्राचं नाव काय आहे? महाराष्ट्र। जर कोणी विचारलं काय आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये तर छाती ठोकपणे सांगायचं माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबरायांसारखे संत आहे। माझ्या महाराष्ट्रामध्ये नानाविध प्रकारचे ग्रंथ आहे, नानाविध प्रकारचे पंथ आहे आणि पंढरपूर सारख्या भूमीवरती उभा असलेला माझा सावळा भगवंत आहे। पण का महाराज तुमचे संत काय करतात? आमचे संत लिहितात ग्रंथ। काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ। काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत। आणि काय करतो भगवंत? तर या जीवाचा करतो जो गोड अंत, त्याचं नाव भगवंत। पण मूळ पाया संत। आम्हाला संत कळणं फार गरजेचं आहे। आणि मी नेहमी सांगते, आपला हा महाराष्ट्र आहे ना, हा आयऱ्या गैऱ्याचा नाहीये। हा महाराष्ट्र कुणी आयऱ्या गैऱ्याचा नाहीये। महाराष्ट्र हा चौघांचा आहे। एक आळंदीचे ज्ञानोबा, दोन देहूचे तुकोबा, तीन पंढरपूरचा विठोबा आणि चार स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवबा, या चौघांचा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आहे। म्हणून मी नेहमी सांगते, जगाच्या पाठीवर कितीही फिरलात तरी तुम्हाला भारतासारखा देश आणि महाराष्ट्रासारखं राष्ट्र शोधून सापडणार आहे। लक्ष देऊन ऐका, महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही
भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरासारखा संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माई नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सून नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, भरतासारखा भाऊ नाही, उर्मिलेसारखी जाव नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, कोल्हा इतकं लबाड नाही, कावळे इतकं धूर्त नाही, लोणे इतकं भाऊ नाही, आणि माणसाच्या देहासारखा दुसरा देह शोधूनही सापडता येणार नाही. शरीर उत्तम ज्या वेळेला एखादा कीर्तनकार गोड वाक्य बोलतो त्या वाक्याला प्रतिसाद म्हणून तुम्ही टाळी वाजवता. मग ज्या वेळेला गायक वादक एवढं अंतःकरणापासून गायन करतात, एवढं अंतःकरणापासून वादन करतात, तेव्हा आपणही त्यांच्या कलेचा आदर केला पाहिजे. प्रत्येक प्रमाण झाल्यानंतर कीर्तनामध्ये टाळी ही वाजली पाहिजे. आणि मी तर म्हणते ही कला नाही, ही साधना आहे, साधना. तुम्हाला वाटत असेल हे सहज प्राप्त होतं, नाही, याच्यासाठी कितीतरी वर्ष साधना करावी लागते. आणि मग ती साधना पूर्ण झाली की मग ज्ञानोपराय त्यांच्यावरती कृपा करतात आणि मग ते आपल्याला फलद्रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ती साधना आहे, साधनेचा आदर आम्ही केला पाहिजे. म्हणून प्रत्येक प्रमाण झाल्यानंतर कीर्तनात टाळी वाजली पाहिजे. आणि खरं सांगू का, असं म्हणतात बरं का, चाय की शोभा प्याली से, बाग की शोभा माली से, ससुराल की शोभा. महिला मंडळ जागे आहात का तुम्ही? ससुराल की शोभा आमचेच झालेत का फक्त? मग बोला ना तुम्ही सुद्धा. ससुराल की शोभा साली से और कीर्तन की शोभा, फिर बजाओ एक बार जोर से ताली. विनोदाचा भाग जर बाजूला ठेवला ना, तर या धर्म मंडपाखाली बसून तुम्ही जी टाळी वाजवताय ना, ही प्रत्येक टाळी तुमच्या पापाची होळी करणारी आहे. महाराज म्हणतात, तुम्ही जर कीर्तनामध्ये टाळी वाजवाल ना, तर तुमच्या पातकांची होळी होणार आहे. आणि लक्षात ठेवा, कीर्तनामध्ये वाजवलेली टाळी आहे ना, तुम्हाला वाटत असेल वाया जाईल, पण इथे तुम्ही घालवलेला प्रत्येक क्षण हा जीवनात वाया जाणारा नाही. माझे गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी अणिकृपेजी महाराज नेहमी सांगतात, बाबा हो, जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात की ते केल्याने कधी वाया जात नाही. ऐका, काळजावरती कोरून घ्या कुठल्या गोष्टी आहेत त्या. तुळशीला घातलेला पाणी, गाईला चारलेला घास, नाम सप्ताहाला केलेली मदत, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, आई वडिलांची केलेली सेवा, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली पायी वारी आणि कथा कीर्तनात बसून देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जीवनात कधी वाया गेली नाही आणि जीवनात कधी वाया जाणार सुद्धा. नाम घेता वाया गेला
लक्षात ठेवा, इथे जी बसून तुम्ही जी टाळी वाजवताय, इथे बसून तुम्ही जे देवाचं नामचिंतन करताय ना, ते जीवनात कधी वायाला जाणार नाहीये. एक वाक्य लक्षात ठेवा, प्रपंच कितीही करत असाल तुम्ही, संसार कितीही नेटका करत असाल, पण त्या संसारातलं बरोबर काहीच येणार नाही. बरोबर काही येतं, प्रपंचातलं बरोबर काहीच येणार नाही आणि परमार्थातलं काहीच वाया जाणार नाही. हरी भक्ती परमेश्वर म्हणून परमार्थ जर केला ना तर तो परमार्थ वाया जाणारा नाहीये. आणि जीवनामध्ये जर खरं समाधान कुठे असेल ना तर ते समाधान इथे. असं म्हणतात बरं का, व्यायामाने प्राप्ती होते आरोग्याची, अभ्यासाला प्राप्ती होते ज्ञानाची, उद्योगाला प्राप्ती होते धनाची, पण कीर्तनाला प्राप्ती होते समाधानाची. समाधान जगाच्या बाजारामध्ये विकत मिळत नाही बाबा. समाधान जर पाहिजे असेल ना तर कथा कीर्तनामध्ये ते समाधान आहे. आणि म्हणून इथं आम्हाला समाधान प्राप्त करून घ्यायचंय बरं का. आणि ते समाधान प्राप्त करण्यासाठी आम्हाला नामस्मरण करावं लागणार आहे, आम्हाला चिंतन मात्र करावं लागणार आहे. कारण लक्षात ठेवा, पुढारी जगतो थापावर, पुढारी जगतो थापावर, गारुडी जगतो सापावर, साधूने जगावं तपावर, आणि तुम्ही आम्ही जगावं भगवंताच्या नामस्मरणावर. नामस्मरण जीवनामध्ये खूप मोलाचं आहे. कारण देवाने मला हा नरदेह प्राप्त करून दिलाय, भारतासारख्या पवित्र भूमीमध्ये दिलाय, नवे नवे महाराष्ट्रासारख्या पवित्र संतांच्या भूमीत जर देवाने मला हा नरदेह प्राप्त करून दिलाय, तर मी या नरदेहाचं सार्थकता मात्र केली पाहिजे. या नरदेहाला येऊन मी भगवत प्राप्ती मात्र केली पाहिजे. आणि भगवत प्राप्ती करत असताना काही अनेक साधनं भगवंत संतांनी सांगितलेली आहे. तर ती अनेक साधनं आहेत. त्यामधलं जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, असं एखादं साधन तुम्ही अंगीकारा की जेणेकरून तुम्हाला सुख प्राप्त होईल, जेणेकरून तुम्हाला आनंद प्राप्त होईल. देवाने दिलेला जो नरदेह आहे ना, या नरदेहाने कधीतरी एकांतामध्ये जावं, एकांतामध्ये काही काळ घालवावा आणि एकांतामध्ये घालवलेल्या काळामध्ये संसाराचं नाही तर परमार्थाचं चिंतन करावं. हे आनंदाचं सूत्र आहे. आणि हेच सूत्र सांगत असताना जगद्गुरु तुकोबरे अभंगाच्या प्रथम चरणात
असेल ना तर तुम्ही काही काळ एकांतामध्ये तुम्ही देवाचं चिंतन करून बघा. तुम्ही म्हणाल नाही हे पण चिंतनच चालू आहे ना. थोडी माफी मागून बोले, इथेही आपलं चिंतनच चालू आहे पण हे लोकांतातलं चिंतन चालू आहे. महाराज म्हणतात जर तुम्हाला खऱ्या परमार्थाचा आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे ना तर कधीतरी एकांतामध्ये चिंतन करून बघा. एकांत म्हणजे नेमकं काय हो? एकांत म्हणजे मी एकटा, पण मी एकटा असून सुद्धा मी माझ्या देहाचा अंत जिथं केलाय त्याला एकांत म्हणतात. आणि हा एकांत जर प्राप्त करून घ्यायचं असेल ना तर मी नेहमी सांगत असते, ज्याला खरंच भगवत प्राप्तीची भूक लागली, ज्याला खरंच भगवत प्राप्तीची भूक लागली आहे तेव्हा तुम्हाला कधी भेट देशील. ज्याला आराध्य दैवताला प्राप्त करून घ्यायचं असेल त्याने जीवनामध्ये आल्यानंतर, या मानवी देहामध्ये आल्यानंतर एकदा तरी नर्मदा मैयाची पायी परिक्रमा करून बघा. मी दुसऱ्याचं नाही सांगणार, मी माझ्या स्वतःचा जीवनातला अनुभव तुम्हाला समोर जाईल. अनेकांच्या मुखातून ऐकलं होतं नर्मदा मैया, नर्मदा मैया, नर्मदा मैया, पण जीवनामध्ये नर्मदा मैयाची परिपूर्ण माहिती मला सुद्धा नव्हती. पण कुठेतरी परमार्थ करत असताना कधीतरी एक प्रकारची अवस्था निर्माण होते बरं का माणसाला. परमार्थामध्ये अवस्था निर्माण होते. प्रपंचामध्ये व्यवस्था लागते पण परमार्थामध्ये अवस्था लागते. लोक म्हणतात प्रपंच करायचं असेल तर परिस्थिती चांगली असावी लागते, पण परमार्थ करायचं असेल तर परिस्थिती नाही मनस्थिती चांगली असावी लागते. प्रपंचामध्ये व्यवस्था महत्वाची आहे, परमार्थामध्ये अवस्था महत्वाची आहे. अजून सोपं करून सांगते, सासूरवाडीला गेल्यानंतर 50,000च्या पॉट वरती आम्ही बसतो, ही आमची प्रपंचातली व्यवस्था आहे. पण 200 एकर जमिनीचा मालक असून सुद्धा आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत असताना नांगरलेल्या शेतामध्ये झोपतो, ही परमार्थातली अवस्था आहे. ही अवस्था महत्वाची. आणि कधीतरी जर अवस्था लागली ना, परमार्थाच्या अंतरंग विश्वामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल ना तर एका विशिष्ट अद्वितीय अलौकिक अवस्थेपर्यंत जीवन जाऊन पोहोचलं पाहिजे. आता जे खरंच अंतःकरणापासून परमार्थ करताय ना त्यांची ही भाषा लवकर लक्षात येईल. कधीतरी परमार्थ करता करता अशी भूक लागते. अवस्था म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, अवस्था म्हणजे भगवंताच्या भेटीची जीवाला लागलेली भूक म्हणजे आहे अवस्था. अवस्था म्हणजे भगवान परमात्म्याच्या भेटीची जीवाला लागलेली तळमळ म्हणजे आहे अवस्था. अवस्था म्हणजे भगवान परमात्म्याच्या भेटीची जीवाला लागलेली तहान म्हणजे आहे अवस्था. आणि ही अवस्था कधीतरी लागते बरं का. असं वाटतंय देवा कधी भेट देशील तुम्हाला. आता वेदना असह्य होऊ लागलाय तेव्हा तुम्हाला लवकर भेट द्यावी. कुठेतरी परमार्थ करता करता कुठेतरी या अवस्थेला येऊन पोहोचले आणि ही अवस्था निर्माण झाली की फक्त सद्गुरूंची भेट घ्यावी वाटते बरं का. फक्त सद्गुरूंना भेटावं वाटतं. आणि बस मीही माझ्या सद्गुरूंकडे गेले आणि सद्गुरूंपुढे प्रश्न मांडला, कारण ही अवस्था दुसरं कोणाला सांगून कोणाला कळणारही नाही. म्हणून सद्गुरूंकडे हात जोडले आणि सद्गुरूंना सांगितलं, आता माझ्या या शंकेचं निरसन करा. माझी गुरुमाऊली परमपूजनीय संत स्वामी अनेक रूपीजी महाराज स्वामीजींनी एकच शब्द बाहेर टाकला, बाळा जर खरंच तुला जीवनामध्ये जर तुला तुझ्या आराध्य दैवताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुला शक्य असल्यास नर्मदा मैयाची पथ परिक्रमा करून बघ. बस स्वामीजींच्या मुखातून शब्द बाहेर पडला, नर्मदा मैयाची परिक्रमा कर. आणि बस नर्मदा मैया काय आहे, किती किलोमीटरची आहे, कशी आहे काहीच माहिती नाही. पण दोघांनी निर्धार केला, बस 2 दिवसामध्ये तयारी केली, जायचं म्हणजे जायचं, परिक्रमेला निघायचं. नर्मदा म्हणजे काय काहीच माहिती नाही. आमच्या घरची बरीच मंडळी होती, 10-15 जण आम्ही ग्रुपने गेलो ओंकारेश्वर या ठिकाणी. आणि तिथं गेल्यानंतर ज्या वेळेला ओंकारेश्वरला आम्ही नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना ज्या वेळेला संकल्प केला, त्याच वेळेला संकल्प करत असताना तिला साकडं घातलं. म्हटलं, हे बघ मैया, मला तुझं अस्तित्व माहित नाहीये, मला तुझं स्वरूपही माहित नाहीये, तू कशी आहे काय आहे मला काहीच माहिती नाही. पण माझ्या सद्गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द आहे म्हणून मी तुझी परिक्रमा करण्याकरता आले. मला एकच प्राप्त करून दे, मला माझ्या आराध्याची भेट प्राप्त करून दे. आणि नर्मदा मैया ही अशी आहे, तिची जर परिक्रमा केली ना तर आपल्या आराध्य दैवतापर्यंत ती घेऊन जात असते बरं का. कारण नर्मदा या शब्दाचा अर्थच असा आहे, नम्र, जी आपल्याला तिच्या तटावरती गेल्यानंतर नम्रता प्राप्त करून देते. जिच्या तटावरती गेल्यानंतर
ती आपल्याला आनंद प्राप्त करून देते आणि जिच्या तटावरती गेल्यानंतर जी आपल्याला स्वतःच्या कुशीत घेऊन सांभाळते तिचं नाव जीवनामध्ये नर्मदा आहे. आणि बघा ना, तुम्ही खूप भाग्यवान आहे. तुमच्या गावातील काही मंडळी नर्मदा मैयाची पथ परिक्रमा करून आले आणि निर्धार घेतला आणि जो परिक्रमा करून येतो ना त्याला विचारा परिक्रमा म्हणजे काय असतं आणि नर्मदा मैया काय असते. नर्मदा कोण आहे ही नर्मदा? तर असं म्हटलं जातं, नर्मदा पुराणामध्ये असा उल्लेख आलाय, नर्मदा म्हणजे मेकल राजाची ती कन्या आहे. बरं का, मेकल राजाची ती कन्या आहे जिचा उगम अमरकंटक या ठिकाणी झालेला आहे. आणि हा मेकल राजा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात देवाधिदेव महादेव आहे. आणि महादेव कसा या नर्मदा मैयाचा उगम झाला तर अशी कथा सांगितली जाते, ज्या वेळेला अंधकासुराचा वध करण्यासाठी भगवान भोलेनाथाने अवतार धारण केला, अकराळ विकराळ असं रूप भैरवनाथाचं रूप तयार केलं आणि त्यानंतर अंधकासुराचा वध केला आणि अतिशय क्रोध अवस्थेमध्ये अमरकंटक या ठिकाणी त्या मेकल पर्वतावरती भगवान भोलेनाथ समाधीस्थ अवस्थेमध्ये बसले. आणि समाधीस्थ अवस्थेमध्ये बसल्यानंतर असं म्हणतात की त्यांच्या शरीराला घाम आला आणि त्या घामाचा थेंब जमिनीवरती पडला आणि त्या थेंबापासून नर्मदा मैया प्रकट झाली. एक 6-7 वर्षाची एक बालिका त्या ठिकाणी प्रकट झाली आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर भोलेनाथांनी असं म्हटलं नर्मदा म्हणून तिला पहिल्यांदा हाक मारली. आणि तीच नर्मदा समस्त देवी देवता त्या ठिकाणी प्रगट झाले नर्मदेचं दर्शन करण्याकरता. आणि भगवान भोलेनाथाने त्या नर्मदा मैयाला सांगितलं, नर्मदा मी तुला वरदान देतो, जगामध्ये ह्या होत असलेली पातक धुण्याकरता तुला जल स्वरूपामध्ये वाहावं लागेल. पुढे जाऊन घोर पाप होतील पण त्या पातकांची होळी करण्यासाठी, पातकांचा नाश करण्यासाठी तुला जल स्वरूपामध्ये वाहावं लागेल. आणि म्हणून ती नर्मदा मैया जल प्रवाहित झाली आणि अमरकंटक या ठिकाणी तिचा उगम झाला. समस्त देवी देवता त्या ठिकाणी उपस्थित होते आणि समस्त देवी देवतांना सुद्धा भगवान भोलेनाथांनी सांगितलं, ज्याला कुणाला आपल्या आराध्य दैवताची प्राप्ती करून घ्यायची असेल त्या जीवाने नर्मदेच्या तटावरती बसून जर साधना केली तर त्या जीवाला आपल्या आराध्याची प्राप्ती होत असते. म्हणून सगळे देवी देवता आजही नर्मदा मैयाच्या तटावरती राहून साधना करत असतात. आजही त्यांची मंदिरं त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आपल्यासारखे जीव सुद्धा अनेक साधू संत असतात की जे नर्मदा मैयाची पथ परिक्रमा करतात. परिक्रमेचा खरा तसा नियम आहे 3 वर्ष 13 महिने 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस असा तो परिक्रमेचा नियम आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात जर तुम्हाला खरंच काही काळ जर साधनेत घालवायचं असेल ना तर तुम्ही एकांतामध्ये जाऊन नर्मदा मैयाची परिक्रमा करून बघा. लोक म्हणतात ताई आम्ही एकांत घरीही साधतो. मला खरं सांगा तुम्हाला घरात वेळ भेटतो का? वेळ असतो पण आम्ही मात्र त्याकडे लक्ष देत नाही. आणि असं म्हणतात घरामध्ये देवापुढे बसून 1000 माळ जप आपण जेव्हा करतो ना तेव्हा जे पुण्य प्राप्त होतं ना आपल्याला तेच पुण्य नर्मदा मैयाच्या तटावरती 1 माळ जप केल्याने प्राप्त होत असतं. विचार करा, लोक म्हणतात नर्मदा मैयाची परिक्रमा केली की पुण्य प्राप्त होतं, पण शास्त्र सांगतं नर्मदा मैयाच्या तटावरून चालत असताना प्रत्येक पावलाला राजसू यज्ञाचं फळ प्राप्त होत असतं. ही परिक्रमा आहे आणि ती जीवनामध्ये एकदा तरी केली पाहिजे. लोक म्हणतात ताई संसारातून कसा वेळ काढायचा? हा संसार आहे, इथं काय वेळच भेटणार नाही. लोकांना वाटतं बरं का, महिला मंडळ तुम्हाला वाटत असेल पोराचं लग्न झालं की मग आम्ही आषाढीची पंढरपूरची वारी करायला झालात का तुम्ही मोकळ्या? सुनबाई घरात आली पण तुम्ही मोकळ्या झाल्या? तुम्ही अजून गुंतलात. प्रपंचच असा आहे जो माया जाळ्यात गुंतवत चालतो. पण ज्याने प्रपंचामधून परमार्थ केलाय ना त्याला जीवनामध्ये खरी सुखाची प्राप्ती झाली. बरं का, प्रपंच करा करू नका असं म्हणणाऱ्यातली मी नाहीये. संसार जरूर करा. संसार करना कोई पाप नहीं है. संसार करना कोई पाप नहीं है. संसार तो भगवान की बनाई हुई देन है. लेकिन संसार करते वक्त भगवान को भूल जाना ये
से बड़ा पाप है. करा ना तुम्ही, जरूर करा. प्रपंच जरूर करा, पण प्रपंच फक्त शरीराने करा आणि परमार्थ मात्र मनाने करा. परमार्थ हा मनाचा विषय आहे. मनाने परमार्थ केला पाहिजे, पण आमचं उलट आहे. आम्ही शरीराने काय करतो? शरीराने परमार्थ करतो आणि मनाने संसार करतो. पण मला एक गोष्ट सांगा, संसार कितीही केला काय प्राप्त करून देणार आहे तो तुम्हाला? सुख, दुःख, भांडावडी आहे ना सुखाचा विचार नाही. महाराज म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारातला अनुभव माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. मी संसाराचा अनुभव माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. मी तुमच्या पुढे संसाराच्या गप्पा मारणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संसारामध्ये जर तुम्ही सुखाचा विचार करत असाल तर संसारामध्ये सुख नाहीये. बरं का, संसारामध्ये सुख नाहीये. महाराज म्हणतात संसार करून परमार्थ करून बघा ना तुम्ही. संसार करून परमार्थ करता आला पाहिजे. हा, लोक नावं ठेवतील, ठेवू द्या, काही फरक नाही पडत. लोकांनी नावं ठेवली तरी ठेवू द्या, काही फरक पडत नाही. कथा कीर्तन ऐकून गेलात, घरी गेल्यानंतर वाटतं जीवाला आपणही परमार्थ करावा, आपणही कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं. पण घरी गेल्यानंतर जर तुम्ही देवापुढे बसलात तर घरातलीच लोक म्हणतात हा लई आले देव देव करणारे, आजपर्यंत करू भागले देव पूजेला, असं कोण म्हणतं? घरातले. विरोधक ही बाहेरची नसतात, विरोधक ही पहिल्यांदा घरातलीच असतात. पण माझं एक वाक्य लक्षात ठेवा, ज्याला परमार्थ करायचा आहे ना त्याने जगाचा विचार करू नका. हा समाज आहे, हा घोड्यावरही चालू देत नाही आणि हा पायीही चालू देत नाही. ज्याला खरंच परमार्थ करायचा आहे ना त्याने घोड्यासारखं जीवन जगा. घोड्याच्या डोळ्याला कशी ढापणं लावली की त्याला इकडचं कुठलंच दिसत नाही. घोडा फक्त आपल्या मार्गाने समोर चालत राहतो. तसं ज्याला परमार्थ करायचा आहे ना त्या परमार्थिकाने भगवंताच्या प्रेमाची ढापणं डोळ्यावरती लावून घ्या. कोण काय बोलतंय कुठेच लक्ष देऊ नका. फक्त माझा पांडुरंग परमात्मा माझी समोर वाट पाहतोय एवढंच त्याला दिसणार आहे. पण भगवंताच्या प्रेमाची ढापणं डोळ्यावरती लावून नाही देणार. हा संसार सुख प्राप्त करून देणार नाहीये.
जगाचा विचार करत बसू नका. आम्ही फक्त काय विचार करतो, हा मला असं बोलला, तो मला तसं बोलला. जगाचा विचार करू नका बाबा. ही भाऊकी, जी भाऊकी रामाच्या मागे गेली नाही, जी भाऊकी कृष्णाच्या मागे गेली नाही, जी भाऊकी छत्रपतींच्या मागे गेली नाही, जी भाऊकी अर्जुनाच्या मागे गेली नाही, जी भाऊकी पेशव्यांच्या मागे गेली नाही, ती भाऊकी तुमच्या आणि माझ्या मागे येणार आहे का? जी भाऊकी कोणाच्याच मागे गेली नाही, ती भाऊकी तुमच्याही मागे येणार नाही, माझ्याही मागे येणार नाही. म्हणून थोरले असाल तर माफ करायला शिका आणि धाकटे असाल तर सहन करायला शिका. ज्याला ह्या दोन गोष्टी जमल्या ना, त्याचं आयुष्याचं मॅनेजमेंट सफल झालं. त्याच्या घरामध्ये कधीही वादच होणार नाही. फक्त लक्षात ठेवा, थोरले असाल तर सहन करायचं आणि धाकटे असाल, थोरले असाल तर माफ करायचं आणि धाकटे असाल तर सहन करायचं. या दोन गोष्टी आयुष्याचं मॅनेजमेंट आपल्याला शिकवतात. म्हणून लक्षात ठेवा, करा संसार जरूर करा, पण कधीतरी देवाने सुंदर दिलेला हा नरदेह ना, या देहाला पवित्र करून घ्या. कारण हस्तो पवित्र यदिनाड पुत्र, पादो पवित्रम यदि तीर्थ यात्रा, नो पवित्रम यदि नाम घोषा, हृदय पवित्रम यदि ब्रह्मघोषा. कधीतरी जर पायांना पवित्र करून घ्यायचं असेल तर या पायांनी त्या भगवंताची परिक्रमा, त्या नर्मदा मैयाची परिक्रमा केली पाहिजे. कधीतरी काळ एकांतामध्ये घालवला पाहिजे, देवाचं चिंतन मात्र केलं पाहिजे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. ज्या वेळेला आम्ही परिक्रमेला जातो ना, परिक्रमेला गेल्यानंतर दिवस सकाळी उजेडला की तेव्हापासून आमची परिक्रमा सुरू होते. सायंकाळपर्यंत परिक्रमा करत असताना विचार करा, मनामध्ये दुसरा कुठलाच विषय नसतो. मुखामध्ये फक्त नर्मदा मैयाचा जप असतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. घरी असताना आपण किती वाईट गोष्टींचं चिंतन करतो, पण मैयाच्या तटावरती असताना फक्त मुखात नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कितीतरी साधना आपल्याकडनं त्या काळामध्ये, पर्व काळामध्ये घडत असते. आणि ती परिक्रमा करत असताना एकांतामध्ये आमच्याकडनं चिंतनही घडतं आणि जे चिंतन केल्याने आमच्या अंतरीची भूक भागली जाते. त्यानंतर काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. वाटेल तेव्हा नर्मदा मैया जवळच असते, तिच्या तटातटाने आपण चालत असतो. वाटेल तेव्हा तिचं स्नान आपल्याला करायला भेटतं. त्यापुढे महाराज म्हणतात, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. मला असं वाटतं, जो व्यक्ती नर्मदा मैयाच्या परिक्रमेला जातो ना, तो घरी देवाची देवपूजा करत असेल की नसेल मला माहित नाही. घरी देवपूजा तो करतो की नाही इतर वेळेला मला माहित नाही, पण ज्या वेळेला जीव परिक्रमेमध्ये असतो त्या वेळेला एकदा की मैयाचा संकल्प केला ओंकारेश्वर या ठिकाणाहून, आणि ज्या वेळेला आम्ही बॉटलमध्ये ज्या वेळेला मैया बरोबर घेतो आणि ती मैया सोबत आमच्या हातात एक दंड असतो आणि एका हातात कमंडलू असतो. लोक म्हणतात तेवढे धडधाकट आहे आणि हातामध्ये दंड घेऊन चालतात. दंड हा फक्त दंड नसतो, तर दंड म्हणजे रिद्धी असते आणि कमंडलू म्हणजे सिद्धी असते. हीच आपली मैया आपल्या बरोबर असते, ती आपली ताकद असते. म्हणून कमंडलू आणि दंड म्हणजे रिद्धी आणि सिद्धी आहे. आणि रोज सकाळी उठल्यानंतर, सकाळी उठायचं म्हणजे पहाटेच उठायचं. 4 वाजेला जे उठतो परिक्रमेमध्ये, 4 वाजेला, आता ज्यांनी परिक्रमा केली असेल त्यांच्या डोळ्यापुढे परिक्रमा आली असेल, पहाटे 4 वाजेला उठायचं, नर्मदा मैयाच्या तटावरती जायचं, नर्मदा मैयाचं स्नान करायचं आणि स्नान करून आल्याबरोबर त्या ठिकाणी नर्मदा मैयाची, जी आपल्या बरोबर नर्मदा मैया असते, ती बाहेर काढली जाते. दंड ठेवला जातो, कमंडलू ठेवला जातो आणि सकाळी 5 वाजेला ती पूजा चालू झाली. दिवा लावला की सकाळी सकाळी काय सुरू होते मग मैयाची? ओम जय जगदानंदे त्या ठिकाणी पूजा करायला मात्र तो जीव विसरत नाही. कारण तीच पूजा त्याला त्या मैयेची परिक्रमा करत असताना साथ देत असते. म्हणून पूजा ही त्या ठिकाणी खंडित होत नाही, पूजा ही अखंडितपणे चालू राहते.
तर या निसर्गामध्ये असणारी इतर जी झाडं आहेत ती दिवसा ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात, पण रात्रीच्या वेळेला कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात आणि ऑक्सिजन आत घेतात. परंतु बघा, तुळस ही अशी एकमेव अशी वनस्पती आहे की ती 24ही घंटे बाहेर फक्त आणि फक्त ऑक्सिजनच सोडत असते. म्हणून ही आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण सांगितलेली ही तुळस आहे आणि तिची परिक्रमा, तिची प्रदक्षिणा करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला सांगून जाईल महिला मंडळ, गळ्यामध्ये तुम्ही कितीही दागदागिने घालू नका असं म्हणणाऱ्यातली मी नाहीये. घाला, पण गळ्यामध्ये कितीही दागदागिने घातलात तरी त्या दागदागिन्यांसोबत एक तुळशीची माळ घालायला मात्र विसरू नका. कारण तुळशीची माळ, एक व्यक्ती मला म्हणे, ताई तुम्हाला काय लागतं म्हणे सांगायला, गळ्यात तुळशीची माळ घातली की बंधनात राहावं लागतं. म्हटलं दादा, तुळशीची माळ ही तुम्हाला आणि मला जरी बंधनकारक वाटत असली तरी तुळशीची माळ ही माझ्या पांडुरंग परमात्म्याने तुमच्या आणि माझ्यासाठी तयार केलेलं संरक्षणाचं कवच आहे आणि ते संरक्षण कवच आपल्या गळ्यामध्ये असलं पाहिजे. महिला मंडळ, मला सांगा, आपल्या गळ्यात दागदागिने असतील तर आपल्यावरती नजर कुणाची राहील? चोरांची. आणि आपल्या गळ्यामध्ये जर तुळशीची माळ राहिली तर आपल्यावरती नजर कुणाची राहील? पांडुरंगाची. मग कुणाच्या नजरेत राहायला आवडेल तुम्हाला? नक्की ना? पांडुरंगाच्या नजरेत राहायला सगळ्यांना आवडेल. मग आता कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांनी गळ्यातलं काढायचं. एवढं सोडून बोलत आहे, हरकत नाही, असू द्या, पण गळ्यात तुळशीची माळ ठेवा, तेवढीच मात्र तुमच्या बरोबर येणार आहे. आणि स्कंद महापुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की ज्याच्या अंत्यसंस्कारामध्ये तुळशीचं लाकूड जळतं ना त्याला सरळ वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. म्हणून गळ्यात तुळशीची माळ ही घातली पाहिजे. आणि हा सगळा नियम, हे सगळं आनंदाचं सूत्र जर आम्हाला कुठे अनुभवायला मिळत असेल तर ते सूत्र आम्हाला नर्मदा मैयाच्या तटावरती सगळं अनुभवायला मिळतं. म्हणून महाराज म्हणतात, हा आनंद प्राप्त करायचा असेल तर एकदा मैयाची परिक्रमा करून बघा. ठीक आहे महाराज, एक सूत्र आम्हाला कळालं, पण अजून काही सूत्र आहे का? महाराज म्हणतात, हो, परिक्रमा करत असताना आम्हाला आमच्या जीवनामधला आमचा आचार, आमचा विचार, आमचा आहार हा सुद्धा खूप सात्विक असतो बरं का. आणि तो कशा पद्धतीने सात्विक असावा हे तुकोबऱ्या अभंगाच्या द्वितीय अध्यायात सांगतात. युक्त
नेम इंद्रियासी सार नसावे वासर निद्रा बहु भाषण. नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना माणसाचा आहार कसा असतो? आहार कसा असतो? परिक्रमा करत असतानाचा जो आहार असतो ना, तो सात्विक आहार असतो. तुम्ही म्हणाल काय, आम्हीही घरात सात्विकच आहार खातो. सात्विकच असतो, पण परिक्रमेतला आहार कसा असतो माहिती का? त्या आहारामध्ये कुठल्याही प्रकारचा कांदा आणि लसूण वापरला जात. का कांदा आणि लसूण वापरला जात नाही? त्याला तामसिक अन्न तया म्हटलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी परिक्रमा करत असताना तामसिक वृत्ती नष्ट झाली पाहिजे. कुठलाही तामसिक विचार मनामध्ये येता कामा नये, म्हणून कांदा आणि लसूण त्या ठिकाणी वापरला जात नाही. शुद्ध सात्विक असा आहार त्या ठिकाणी परिक्रमेमध्ये आम्हाला प्राप्त होत असतो. आणि महाराज म्हणतात इंद्रियांना सुद्धा काही नियम घालून दिलेले असतात. पहाटेला उठणं, त्याचप्रमाणे सायंकाळचे 5 वाजले सूर्यास्त होण्याची वेळ झाली की त्या वेळेला आहे त्या जागेवरती सुंदर असा आश्रम बघून त्या ठिकाणी थांबणं, हा परिक्रमेचा नियम आहे. तसे नियम अनेक आहे. मी मगाशी एक नियम सांगितला तुम्हाला. परिक्रमेचा खरा जो नियम आहे तो 3 वर्ष 3 महिने 13 दिवस. पण हा नियम साधू संत महात्मे आजही पाळतात. पण तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिक लोकांना एवढं शक्य? आम्हाला जशी भेटेल, जशी 3 महिने 4 महिने 5 महिने आमच्याकडून जसा शक्य होईल तशी आपण नर्मदा मैयाची परिक्रमा ही करत असतो. पण ती नियमात जर केली तर त्याची फल आपल्याला नक्की प्राप्त होत असतं. आणि महाराज म्हणतात नियम ही अशी आहे, परिक्रमा करत असताना कधीही आपण कोणाची निंदा मुळीच करायची नाही बरं का. परिक्रमा करत असताना निंदा मुळीच तिला आवडत नाही. आणि एखाद्याने जर निंदा केलीच, परिक्रमा करत असताना तिच्या तटावरती चालत असताना जर एखाद्याने निंदा केलीच तर त्या निंदकाला फळ सुद्धा लगेच ती प्राप्त करून देत असते. एखादा धडधाकट व्यक्ती असतो, चांगला दंड व्यक्ती, धष्टपुष्ट व्यक्ती, पण मैयाने जर ठरवलं ना याने निंदा केली, याची परिक्रमा सफल होऊ द्यायची नाही, तर मैया त्याला आहे तिथून माघारी पाठवत असते. कारण काहीही असू शकतं, पण मैयाच्या तटावरती जाऊन जर कोणी निंदा केली तर मैया आहे तिथून माघारी काढून देत असते. लोकांना वाटतं आम्ही परिक्रमा सहज करू. आपण परिक्रमा करणारी कुणीच नाही. जिच्या नर्मदा मैयाच्या मनामध्ये जर असेल ना याची परिक्रमा पूर्ण करून घ्यायची, त्याचीच परिक्रमा पूर्ण होत असते. आणि जर एखाद्याची तिने ठरवली याची परिक्रमा पूर्ण होऊ द्यायची नाही तर त्याला आहे तिथून माघारी पाठवते. असे अनेक नियम मात्र आहे. आजच्या डोळ्यासमोरचे कितीतरी अशी उदाहरणं आहेत की मैयाने अनेकांना माघारी पाठवले. पण आम्ही खरंच भाग्यवान समजतो. काय मागच्या पूर्वजांनी करून ठेवलेलं पुण्य असेल किंवा आमचं अनंत जन्माचं पुण्य असेल, म्हणून मैयाने आमच्याकडनं सुखरूपपणे परिक्रमा परिपूर्ण करून घेतली. हे काहीतरी आणि अनुभव मैयाच्या तटावरती लोक म्हणतात अनेक वेळेला अनेक अनुभव येतात. मी तर म्हणते अनेक वेळेला अनेक नाही, प्रत्येक पावलाला अनुभव मैया देत असते. एकच अनुभव मी तुम्हाला समोर जाईल. जो अनुभव लोक म्हणतात मैया मनातली इच्छा पूर्ण करते, आणि खरंच मैया तुमच्या मनात जी इच्छा आली ती परिपूर्ण करत असते. फक्त इच्छा चांगली असावी लागते. अनेकांच्या परमार्थिक इच्छा तर आमच्या कितीतरी मैयाने पूर्ण केल्या असतील, तर पण परमार्थिक इच्छा इथं बोलून दाखवणं योग्य नाहीये. पण एकच इच्छा मी तुम्हाला बोलून दाखवेल, कारण इतर अनुभव बोलून दाखवले की त्याची शक्ती ही कमी होत असते. म्हणून मी इतर अनुभव बोलणार नाही, पण एक अनुभव तुम्हाला सांगेल. नर्मदा मैयाच्या तटावरती जात असताना जशी एक आई आपल्या लेकराची काळजी करते ना, बस मैया तशी आमची काळजी करायची. परिक्रमावासी म्हणजे मैयाचं लेकरू असतं. आई सुद्धा आपल्या लेकराची एवढी काळजी करणार नाही, एवढी मैया काळजी करत असते. तिच्या तटावरून चालत असताना फक्त मनामध्ये विचार केला ना, आज असं खायला मिळालं तर किती बरं होईल, आणि बस सायंकाळपर्यंत मैया ते आमच्या पुढे आणून ठेवायची. सगळं पोटभर मिळालं. महाराज एकदा सहज म्हटले की म्हणे सगळं मैयाने आजपर्यंत दिलं, सगळं खायला मिळालं. गुलाबजाम असेल,
असेल, श्रीखंड असेल, बासुंदी असेल, सगळं खायला मिळालं. पण का ग म्हणे, महाराष्ट्रीयन जी पुरणपोळी असते, जो मांडा असतो, तो इकडं भेटेल का? म्हटलं अहो तिच्या पुढं असं काही पण बोलू नका. महाराष्ट्रीयन मांडा इकडे एमपी मध्ये कसा काय मिळेल? म्हटलं नाही मिळणार. पण तुम्हाला सांगते, त्या दिवशी आमचा मुक्काम महेश्वर या ठिकाणी होता. सकाळी ते म्हटले इकडे मांडा मिळेल का? म्हटलं साकडं घालू नका तिला, मिळणं अशक्य आहे. पण आम्ही चालत चालत दिवसभराचा प्रवास केला. सायंकाळी महेश्वर या ठिकाणी मुक्कामाला गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आश्रम असतात. आमचा निवास एका आश्रमामध्ये होता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला त्या दिवशी खिचडी भात होता. आम्ही मैयाने दिलेला जो प्रसाद होता तो प्रसाद आम्ही सेवन केला आणि थोडंसं विरंगुळा म्हणून थोडं आश्रमाच्या बाहेर गेलो. जवळपास 8 वाजले असतील. बाहेर गेल्यानंतर महाराष्ट्रीयन लोकांनी आम्हाला पाहिलं आणि ती महाराष्ट्रीयन लोक आमच्या जवळ आली आणि आम्हाला म्हणाले की ताई तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतंय. आणि मग पाहिल्यासारखं वाटतं असं म्हटल्यानंतर मग त्यांना मी ओळख दिली. मग ते म्हणे ताई तुम्ही आमच्याकडे कार्यक्रम केलेला आहे. म्हटलं तुमचं गाव कोणतं? म्हणे ताई आम्ही सटाण्याचे म्हटल्यानंतर इतकं बरं वाटलं, कोणीतरी आपलं भेटल्यासारखं वाटलं. आणि त्यांनाही इतका आनंद वाटला की आमच्या भागातल्या ताई आम्हाला भेटल्या आणि त्यांनी इतका आग्रह केला, म्हणे ताई काही पण करा पण आज भोजनाला तुम्ही आमच्याकडे या, आजचा प्रसाद तुम्ही आमच्याकडे घ्या. त्यांना आग्रह केला. म्हटलं नाही दादा, आम्ही प्रसाद घेतलाय, आता पुन्हा नाही शक्य. त्यांनी इतका आग्रह केला, नाही म्हणे ताई आज तुम्हाला आमच्याकडे 2 घास तरी खावेच लागतील. आम्हाला हात धरून ते त्यांच्या आश्रमामध्ये घेऊन गेले. आश्रमामध्ये गेल्यानंतर आम्हाला बसायला टाकलं. आम्ही अंथरूण त्या चटईवरती बसलो आणि तुम्हाला सांगतो, बसल्यानंतर आमच्या पुढे जे ताट वाढून आणलं ना, त्या ताटामध्ये ती जी लोक होती ना, ती टूर घेऊन आलेली होती. ट्रिप त्यांनी नर्मदा परिक्रमेची काढलेली होती आणि परिक्रमेची ट्रिप काढल्यानंतर त्यांनी ठरवलेलं असेल एखाद्या ठिकाणी गोड जेवण द्यायचं आणि नेमकं त्याच दिवशी माहेश्वरच्या मुक्कामाला त्यांनी त्या ठिकाणी आमच्या पुढे जे ताट वाढून आणलं, ते ताट मांड्याचं जेवण होतं. मांड्याचं जेवण आजही नुसतं आठवलं ना तरी अंतःकरण भरून येतं. फक्त मनामध्ये विचार केला आणि मांड्याचं जेवण डोळ्यापुढे आम्हाला पाहायला मिळालं. तोंडात घास जाण्याच्या अगोदर आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि अक्षरशः रडलो. आईला जरी म्हटलं ना, आई आज मांडे करून दे, तरी आई म्हणेल बाळा थांब, पुढच्या आठवड्यामध्ये तुला मांडे करून देते किंवा पुढचा सण येतोय तेव्हा तुला मांडे करून देते. पण मैयाकडे सकाळी म्हटलं आम्ही मांडे खायची इच्छा व्यक्त केली तर सायंकाळी मांड्याचा स्वयंपाक, मांड्याचं जेवण आम्हाला प्राप्त करून देणारी ती मैया आहे. असे कितीतरी उदाहरणं तिचे देता येतील. पावले तिचा अनुभव आपल्याला येत असतो. आणि मी तर म्हणते, ज्याला खरंच परमार्थिक सुख हवंय, ज्याला खरंच परमार्थातला आनंद हवाय, ज्याला एकांतातलं सुख हवंय, त्याने एकदा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा करा आणि नियमात करा, शास्त्रोक्त पद्धतीने करा. परिक्रमा करणारी अनेक असतात, पण नियमात परिक्रमा आपल्याकडनं जर झाली ना तर नक्की फळ प्राप्त होत असतं. नियम जीवनामध्ये खूप महत्वाचे आणि तिला वाईट भाषण चालत नाही बरं का. वाईट तिच्या तटावरती बसून वाईट गोष्टी जर बोलल्या तर ते तिला आवडत नाही. म्हणून महाराज म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी पासर निद्रा बहु भाषण. आणि तटावरती जर गेल्यानंतर जर आम्ही कुठलं धन प्राप्त करत असू तर त्या धनाचं नाव महाराजांनी अभंगाच्या 3य चरणात सांगितलं. परमार्थ
जर तिच्या तटावरती जर धन कुठलं प्राप्त होत असेल तर परमार्थ धन सांगितलंय. जगात सगळ्यात श्रेष्ठ धन म्हणजे परमार्थ धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवांचे चरण भाव या जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ रूपी धन जीवनामध्ये कमवलं पाहिजे नाही बाबा हो. आणि ते तटावरती आम्ही परमार्थ रूपी धन जीवनामध्ये कमवलंय. ती सगळी इच्छा पूर्ण करते हो. परमार्थातलं सुख तर ती देतेच देते. परमार्थातलं सुख तर ती देतेच. पण तुम्हाला सांगू आपण जी तिच्याजवळ इच्छा व्यक्त केली ती पूर्ण करून देत असते. मला वाटतं आम्ही 4 वर्षापूर्वी मैयाची परिक्रमा केली. त्यावेळेला माझं आराध्य दैवत माझा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने भगवान परमात्म्याच्या कृपेने पांडुरंगाच्या कृपेने एक लेकरू एक बाळ एक मुलगा मात्र भगवंताने मला दिलेला होता. पण कुठेतरी मैयाकडे एक विनंती केली, मैया तुझी परिक्रमा मी केली ग. आज तुझी परिक्रमा तू माझ्याकडून करून घेतली. पण आज परिक्रमा करून माघारी जात असताना तूच कधीतरी माझ्याकडे माझ्या घरी येशील का ग. तुझ्या रूपामध्ये एक जर मला कन्या प्राप्त झाली ना तर मी खरंच म्हणेन की मैया माझ्या घरी आली. 4 वर्षापूर्वी तिच्यापासून माघारी येत असताना असं तिच्या तटावरतीच बोलले. आणि खरं सांगते मैयाने ती सुद्धा इच्छा पूर्ण केली हो. ती सुद्धा मैयाने माझी इच्छा पूर्ण केली. आणि मी तर माझं लेकरू मी म्हणतच नाही मुलगी एक मैयाचंच एक रूप परिक्रमेचं फळ मैयाने माझ्या कुशीमध्ये घातलं असं मी म्हणते. आणि तुम्हाला सांगू कितीही दगडाच्या काळजाचा माणूस असू द्या कितीही कठोर हृदयाचा माणूस असू द्या पण ज्या वेळेला परिक्रमा पूर्ण होते ना परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर शेवटची एक पूजा असते. आणि ती पूजा पुन्हा मैयाच्या तटावरती बसून करायची असते. आणि ती पूजा करत असताना माझ्या गुरुमौलींनी सांगितलं होतं की पूजा करत असताना त्या ठिकाणी 5 दिवे मैयाला समर्पित करायचे असतात. तिच्याजवळ आपली इच्छा व्यक्त करायची असतात. आणि पुन्हा माघारी यायचं असतं. माघारी येत असताना पुन्हा तिच्याकडे वळून पाहायचं नाही असं गुरुमौलींनी सांगितलं होतं. ज्या वेळेला आम्ही तिच्यापासून माघारी घरी येत होतो ना परिक्रमा परिपूर्ण करून तुम्हाला सांगते दगडाच्या काळजाचा जरी माणूस असला तरी तिला सोडून माघारी घरी परत येत असताना प्रत्येक माणूस तिच्या तटावरती उभा राहून ढसाढसा रडतो. हा प्रत्येक परिक्रमावासियाचा अनुभव आहे. ढसाढसा रडतो माणूस का. कारण तिने 3 महिने 4 महिने इतकी काळजी आपली केलेली असते. तिला सोडून येत असताना जीव असा ढसाढसा रडतो तिच्या तटावरती उभा राहून. म्हणून सांगते मैयाचं जर खरंच स्वरूप जाणून घ्यायचं असेल मैया काय आहे असं जर जाणून घ्यायचं असेल तर एकदा मैयाची परिक्रमा करून बघा. आणि परमार्थ रूपी धन आपल्या जीवनामध्ये कमवून घ्या की ज्या परमार्थ रूपी धनाच्या जोरावरती आम्हाला भगवंताची प्राप्ती होणार आहे. परमार्थ महाधन जोडी देवांचे चरण भाव या जतन हे उपाय लाभाचे. तर ठीक आहे महाराज पण एक गोष्ट लक्षात ठेवा परिक्रमा करत असताना आपला हा देह आहे ना हा देह मात्र भगवंताला समर्पित करावा लागतो बरं का. देहाची आसक्ती ठेवून आसक्ती ठेवता कामा नये. हा देह देवाच्या कारणी लावायचा. महाराज म्हणतात हा देह जर तुम्ही देवाच्या कारणी लावलात ना तर या देहाची संपूर्ण जबाबदारी घेणारा माझा भगवान परमात्मा निश्चित आहे. अभंगाचं शेवटचं
करायचे देवा. भार काहीच न घ्यावा होईल आगावा तुका म्हणे आनंद. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात वरती करायचे. सर्वांनी हात वरती करा. वा. आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी मोठ्या प्रेमाने त्या पांडुरंग परमात्म्याचं गोड असं भजन करायचंय. हरी दे हरी दे नक्कीच आपल्या अंतरेची भाग माझ्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचली असेल याची मात्र शंका नाही. पण ज्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हा सोहळा संपन्न करतोय, एकदा त्या नर्मदा मैयाचं गोड असं भजन आपण घेणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांनी अंतःकरणापासून त्या मैयाच्या नामात एक रूप होऊन गोड असं आपल्याला भजन करायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांनी हात वरती करायचे आहेत आणि मैयाचं गोड भजन आपल्याला द्यायचं आहे.
नर्मदे 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 नर्मदा मैया की जय. नक्कीच खरं तर हाच आनंद आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत असतो. आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित आलो. हा नर्मदा मैयाचा सोहळा या ठिकाणी एवढ्या थाटामाटात तुम्ही ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी संपन्न करत असतात. खरंच खूप आनंदाची कौतुकाची गोष्ट आहे. एवढा मोठा सोहळा आणि ही मैया करून घेते तुमच्याकडनं, हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर करण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते, पण करून घेणारी ती मैया आहे. आणि म्हणून खूप सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि या सोहळ्यामध्ये आज या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवेला ज्यांची गोड अशी साथ संगत लाभलेली आहे, या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व महाराज मंडळी, त्यामध्ये ज्यांनी अतिशय गोड अशी या ठिकाणी गायनाची साथ दिलेली आहे, असे असणारे आमचे नवनाथ महाराज भट्टासे असतील, महाराजांसाठी एक जोरदार टाळी. त्याचप्रमाणे अविनाश महाराज शेळके महाराजांसाठी सुद्धा एक जोरदार टाळी. अत्यंत गोड असं सुमधुर आवाज खऱ्या अर्थाने ज्यांनी कीर्तनामध्ये रंग भरण्याचं काम केलंय, अशी असणारी सर्व महाराज मंडळी आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावाचं भूषण, आपल्या पंचक्रोशीचं भूषण, नवे नवे आपल्या येवला तालुक्याचे भूषण असणारे आमचे रामकिसन महाराज असतील, बाबांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी गोड अशी ज्यांनी मृदुंगाची साथ दिलेली आहे, आमच्यावरची ज्यांचं नितांत प्रेम आहे, असे असणारे आमचे सोपान महाराज देवकर, महाराजांसाठी एक जोरदार टाळी. त्याचप्रमाणे इकडे गोड अशी ज्यांनी मृदुंगाची साथ दिलेली आहे, दादाचं नाव ओंकार महाराज, अत्यंत गोड, दादासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. सर्वांनी खूप गोड साथ दिलेली आहे. इकडे महाराज मंडळी यावंच लागेल त्याला. अहो आता 12 वर्ष झाली. बघा, सर्वांच्या आशीर्वादाने मला जन्माची साथ खूप गोड मिळाली, बरं का. सर्वांच्या आशीर्वादाने जन्माची साथ खूप गोड मिळालेली आहे. पण प्रत्येक कीर्तनामध्ये उभा राहून मला गायनाची साथ पुरवतात असे माझे पती हरिभक्तपरायण वसुदेवजी महाराज शिंदे, त्यांचे मनापासून या ठिकाणी ज्ञात अज्ञात महाराज मंडळी असतील, चोपदार बाबा असतील, इकडे बहिणी दिवेकरी बाबा असतील, सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आणि विशेषत्वाने आज या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी कार्य केलं, अत्यंत गोड अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, शिवांजली साऊंड सिस्टीम वडाळी बुद्रुक, अत्यंत गोड अशी ऑपरेटिंग दादांनी केलेली आहे. दादा तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी आमंत्रित करणाऱ्या संपूर्ण नगरसूल ग्रामस्थ मंडळी असतील, नगरसूलमधून पंचक्रोशीमधून ज्यांनी ज्यांनी नर्मदा मैयाची पायी परिक्रमा केली, असे सर्वच नर्मदा सेवक, सर्वच परिक्रमावासी यांच्या वतीने मला या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलं आणि म्हणून या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. खरं तर नगरसूल म्हणजे अगदी मी बालपणापासून या नगरसूलमध्ये खेळत वाढत आलेली, पण तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, नगरसूल म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे. मी नगरसूलकरांची भाची आणि आज तुम्ही तुमच्या भाचीला आज पुन्हा एकदा आमंत्रित केलं म्हणून येण्याचा योग आला. तुम्हा समस्त ग्रामस्थवासियांचं, सर्व मामा मंडळी, मामी मंडळी आहेत, सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी जर कोणाचा गोड अशी ज्यांनी या ठिकाणी शूटिंग या ठिकाणी केलेली आहे, दादा तुमचेही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. चुकून जर कोणाचा नावाचा उल्लेख राहून गेला असेल तर कृपया मला स्वतःचं लेकरू समजून कृपया झालेली चूक पत्रामध्ये सांभाळून घ्या. त्याचप्रमाणे ज्यांनी गोड अशी या ठिकाणी हार्मोनियमची साथ दिलेली आहे, चालवून घे महाराज काकांजी, मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. सगळी मंडळी, माझी सकल देवरूप श्रोतू वर्ग, मला माहिती वेळ खूप झालेली आहे, आता सगळ्यांच्या पोटामध्ये आता ते सहन होण्याच्या पलीकडे आहे, म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या सिद्धी दिदी पवार दिदी या ठिकाणी उपस्थित आहे, दिदींचेही मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी झालेली
त्याचप्रमाणे आमचे दीपक दादांच्या वतीने त्यांनी माझ्यामध्ये आंतरसूर या ठिकाणी कार्यक्रम ऐकला होता, त्यांच्या वतीने मला पुन्हा इथं येण्याचा योग प्राप्त झाला, त्यांचेही आभार। झालेली सेवा ही भगवान परमात्म्याच्या चरणी पांडुरंगाच्या चरणावरती माझ्या नर्मदा मैयाच्या चरणावरती झालेली सेवा मी समर्पित करते आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देते। ज्ञानेश्वरा माऊली